हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 23 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे सीमा ठुशी घालून बघत असते तेव्हा तिला आठवत असतं आईचं बोललेलं की माझ्या दोघी सुना मला सारख्या आहेत, मी तुमच्या दोघींमध्ये फरक करेल असं वाटलंच कसं का तुम्हाला. तेवढ्यात सीमाला ठुशी घालताना बघून समीर तिथे येतो आणि सीमाला बोलतो, किती सुंदर दिसतेस बायको तू, असं वाटतंय आज तुझंच लग्न आहे. तेव्हा सीमा बोलते, समीर तू पण ना अतिच करतो. तेव्हा समीर बोलतो, अरे अति काय, हे पण आज एक गोष्ट मात्र मला कळली, तुम्हा बायकांचा सोन्यामध्ये जीव का असतो. तेव्हा सीमा बोलते का. तेव्हा समीर बोलतो, अगं सोनं असं अंगावर चढलं त्या सोन्यामुळे बाहेरून तेज येतं आणि सोनं अंगावर आहे या आनंदामुळे आतून तेज येतं. तेव्हा सीमा बोलते पण तेज तर चढण्या इतकी ही ठुशी एवढी मोठीही नाही आहे आणि तेजस्वीही नाही. समीर म्हणतो म्हणजे. तेव्हा सीमा बोलते, नीट बघितलीस हिचं वजन किती कमी आहे, प्लेन आहे आणि त्या स्वीटीची ठुशी डिझायनर आहे, 3 पेंडंट आहे त्यावर. तेव्हा समीर बोलतो त्याने काय फरक पडतो. तेव्हा सीमा बोलते, नाही कसा, त्या स्वीटीची ठुशी डिझायनर आहे यावरूनच कळतं आईंचं जास्त प्रेम तिच्यावर आहे. आईंना वाटतं माझ्यापेक्षा लग्नात ती जास्त उठून दिसावी. तेव्हा समीर बोलतो, करेक्ट आहे ना, तिचं लग्न आहे, ती अशी छान दिसलीच पाहिजे ना. तेव्हा सीमा बोलते, म्हणून काय झालं, मी या घरची मोठी सून आहे. तेव्हा समीर म्हणतो, म्हणून समजूतदारपणे वागावं. तेव्हा सीमा बोलते, तुझ्यासारखं समजूतदारपणे वागायचं म्हणजे काय करायचं रे, कोणी काहीही केलं तरी मुकाट्याने मान खाली करायचे आणि सगळं सहन करायचं, हो ना. कोणी आपला अपमान करो, कोणी आपल्यावर अन्याय करो तरी शांत राहायचं, तुझ्या घरच्यांना ना हेच हवं. तेव्हा समीर बोलतो, तू कधीच समाधानी का नसतेस, म्हणजे मला वाटतं की आता छान ठुशी मिळाली तुला तर आपण एक आनंदी समाधानी राहायला पाहिजे. म्हणजे आधी म्हणत होतीस की मला दागिनाच दिला नाही, आता ठुशी मिळाली तर तू म्हणते तिच्या ठुशीला 3 पेंडंट आहेत. समजा आईने 2 ठुशा केल्या असतात सेम, तर असती हे दोघींनाही ठुशा, मी मोठी सून आहे, मला वेगळी ठुशी पाहिजे. हे चूक आहे. हे बघ सीमा, माणसाने आयुष्यात समाधानी राहावं. समाधानी माणूस असला की तो आपोआप आयुष्यात आनंदी राहतो, कळलं का. तेव्हा सीमा बोलते, तू आहेस ना आनंदी, पुरे तेवढं. माणसाला जर प्रगती करायची असेल ना तर त्याने कधीच समाधानी राहता कामा नये. आणि समाधानी राहून असे काय तीर मारलेस रे तू. तेव्हा समीर बोलतो, तुला काय म्हणायचंय. तेव्हा सीमा बोलते, माझ्या हातावर काहीतरी टेकवायचं म्हणून ही ठुशी दिली, मनापासून केलेलं नाही आईंनी. तेव्हा समीर बोलतो, मग नव्हती घ्यायची, सांगायचंय ना नको आहे. तेव्हा सीमा बोलते, का नाही घ्यायची, सांग ना का नाही घ्यायची, हक्क आहे तो माझा, का म्हणून सोडू मी. तुला खरं सांगू का समीर, या निमित्ताने आईंची दानत कळली मला. तेव्हा समीर बोलतो, अति होतोय सीमा, खरंच अति होतोय. काय तू दोन्ही बाजूने बोलतेस, मी मगासपासून तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुला समजूनच नाही घ्यायचंय. तेव्हा सीमा बोलते, हो का, म्हणजे प्रॉब्लेम फक्त मी आहे, बाकी कोणी नाही. तेव्हा समीर बोलतो, प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत सीमा, तू समजून घ्यावी एवढी बेसिक अपेक्षा आहे माझी. तेव्हा सीमा बोलते, अरे अर्धे प्रॉब्लेम्स ना तू क्रिएट केलेत, ऑफिसचं प्रेझेंटेशन सोडून लग्नाच्या कामात लागलायस. मला सांग, ऑफिसच्या प्रेझेंटेशनचं काय झालं, सांग ना. तेव्हा समीर बोलतो, आहे एक मित्र मदत करेल म्हणाला आहे, बघू होईल काहीतरी. तेव्हा सीमा बोलते, कोण जाणे, या लग्नामुळे आनंद कमी आणि प्रॉब्लेमच जास्त होतोय, वर जास्तीचा खर्च होतोय तो वेगळाच. इकडे स्वीटी ठुशीकडे आनंदाने बघत असते. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद ये देखो ना, आईने मेरे लिए क्या लिया है. तेव्हा मकरंद बोलतो, अरे वा, मजा आहे बाबा एका मुलीची. तेव्हा स्वीटी बोलते, पण मकरंद आईने इतना महंगा गिफ्ट देने की क्या ज़रूरत थी. मकरंद ठुशी हातात घेऊन बोलतो, वा नाईस आहे, हे बघ, आईला वाटलं असेल आपल्या नव्या सुनेसाठी काहीतरी एखादं छान गिफ्ट द्यावं म्हणून दिलं, आणि तशी पद्धत आहे ना आपली, लग्नात नवऱ्या मुलीला दागिने मिळतातच अगं. स्वीटी बोलते, हाँ लेकिन ऑलरेडी इतना सारा खर्चा है, ऊपर से ये महंगा गिफ्ट. तेव्हा मकरंद बोलतो, स्वीटी तू कशाला टेन्शन घेतेस या सगळ्याचं, अगं आपलं लग्न आहे, अरे किल्लेदारांची सून आहेस तू, करून घे, सगळे लाड होत आहेत तर. मकरंद स्वीटीचा हात पकडतो आणि ती ठुशी हातात देतो, बोलतो, माँ का प्यार है, कळलं. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद फिर उस दिन हमें भी आई के लिए कुछ करना चाहिए ना. मकरंद बोलतो, जैसे कि. तेव्हा स्वीटी बोलते, प्यार तो हम भी आई से करते, तो उनके लिए कुछ खास करे तो. तेव्हा मकरंद बोलतो, काय डोक्यात आहे तुझ्या. तेव्हा स्वीटी बोलते, देखो तुम्हारी पहली तनख्वाह आएगी ना तो हम उनके पसंद का एक खास तोहफा उन्हें देंगे, आई सबके लिए इतना कुछ करती है, उनके लिए हमें भी कुछ करना चाहिए ना, ठीक आहे ना. तेव्हा मकरंद बोलतो, डन. तेव्हा स्वीटी बोलते, थँक्यू. स्वीटी जायला लागते, मकरंद तिचा हात पकडतो आणि बोलतो, अरे कहा चली, थांब जरा 2 मिनिट, हे दे बघ, हे सगळं आपण करू पण थोडं टायमाने.
तेव्हा मकरंद तिला बोलतो आधी मला सांग उद्या काय. तेव्हा स्वीटी बोलते हळदी. तेव्हा मकरंद बोलतो मग तुला वाटत नाही का की हळदीच्या दिवशी नवरा आणि बायकोने एकत्र असं सोबत राहावं, इकडे तिकडे असं जाऊ नये. तेव्हा तिथे मिठू येते. तेव्हा मकरंद बोलतो टपकली. मिठू बोलते हळद, संगीत, मग लग्न, मग सत्यनारायणची पूजा. स्वीटीला बाजूला करते आणि बोलते त्यामुळे लव्हर्स तुम्हाला खूप धीर धरावा लागणार आहे, कळलं. मकरंद बोलतो मिठू तू ज्या स्पीडने आत आलीस ना त्याच स्पीडने बाहेर जा, कळलं. मिठू बोलते मी मोठी तुझ्यापेक्षा, मोठ्यांशी कसं बोलायचं कळत नाही तुला. आणि तसंही मला ऑफिशियल ऑर्डर आहे तुमच्यावर लक्ष ठेवायची, सो मी कुठेही जाणार नाही, ओके. मकरंद बोलतो म्हणजे ऑफिशियल ऑर्डर काय. तेव्हा मिठू बोलते हो आता जिथे जिथे स्वीटी तिथे तिथे मी सुद्धा, कळलं का. मकरंद बोलतो तू काय डोक्यावर बिक्यावर पडलीस का. तेव्हा मिठू बोलते तू नीट बोल तेव्हा मकरंद बोलतो तुझा काय त्रास आहे रे आयुष्यात. तेव्हा मिठू बोलते माझा त्रास तुला, माझा त्रास तुला होत असेल ना तर तू बाहेर जा, कळलं ना. मी स्वीटीला सोडून कुठेही जाणार नाही, कळलं ना. मकरंद बोलतो आई ही रूम माझी आहे, माझं काम चालू आहे तिकडे. मिठू दरवाजा लावते आणि बोलते अरे आमचं काम झाल्यावर मग तू ये जा, आणि दरवाजा लॉक करून घेते. तेव्हा मिठू बोलतो सॉरी स्वीटी, ऊपर से ऑर्डर्स है, मैं रूल नहीं बनाती, ऊपर की आज्ञा तो पालनी पडेगी ना, क्या करूँ. तेव्हा स्वीटी बोलते हा दीदी पता है तुमचे रूल्स मान्य आहेत मला. तेव्हा मिठू बोलते व्हेरी गुड, बाय द वे मी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे, सो. स्वीटी बोलते आपका हुकुम सराखो पे दीदी. मिठू बोलते हाऊ स्वीट, बाय द वे तुला एक सांगू, तू खूप सुंदर दिसतीये आणि तुमची जोडी खूप क्यूट आहे खरंच. स्वीटी बोलते थँक्यू दीदी. आता दुसऱ्या दिवशी हळदीचा दिवस असतो. शुभा स्वीटीला आणि मकरंदला औक्षण करते आणि हळद लावायला सुरुवात करते. शुभा मकरंदच्या गालाला हळद लावते. तेव्हा मकरंद बोलतो आई गालावर नको लावू प्लीज. तेव्हा शुभा बोलते अरे ऐक आधीच गोरा गोरा आहेस ना, आणखीन छान गोरा गोमटा दिसशील. आता बोलतो आई टू मच आहे यार, केवढं लावलंस तू. तेव्हा सगळे हसत असतात. तेव्हा शुभा बोलते अरे लग्नविधी असतात ते करावे लागतात, मग काय तुला आत्ता सांगून ठेवते, हळद लावल्यानंतर बेस ओलांडायची नसते, लक्षात ठेव. तेव्हा मिठू बोलते करेक्ट आहे, आणि सत्यनारायणची पूजा होईस तर रूममध्येही जाता येत नाही, हो ना आई. तेव्हा मकरंद बोलतो गप्पे हे आई तू सगळ्यात आधी ना हिची एंट्री माझ्या रूममध्ये बंद कर, नको तेव्हा टपकते यार. मिठू बोलते त्यासाठीच तर नेमणूक झाली आहे ना माझी. मकरंद बोलतो बरोबर, मला त्रास द्यायला ना. तेव्हा मकरंद बोलतो तुला सांगतो हिचा जन्मच मला त्रास द्यायला झालाय. तेव्हा ती बोलते तुझा जन्म माझ्या नंतर झालाय, मग क्या मी हे म्हटलं पाहिजे. तेव्हा शुभा बोलते अरे थांबा जरा, काय लहान मुलांसारखं भांडतायत तुम्ही दोघं. तेव्हा शुभा बोलते तू लाव मिठू, मग ती उष्टी हळद आपल्याला स्वीटीला लावायची. तेव्हा मकरंद बोलतो आरामात आरामात व्हेरी गुड. तेव्हा मिठू त्याच्या नाकाला लावते. तेव्हा तो बोलतो नाकाला कोण लावतं, बघितलंस हे असले चाळे असतात. मिठू बोलते म्हणून म्हटलं तुला माझ्याशी भांडत जाऊ नकोस. शुभा त्याच्या गालावरची हळद काढते आणि बोलते आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरीला लावायची असते, तीच हळद शुभा स्वीटीला लावते. तेव्हा प्रभाताई बोलते शुभा एखादं छानसं गाणं म्हण ना. तेव्हा मिठू पण बोलते हो आई गा ना. तेव्हा शुभा बोलते आत्ता कुठे ग. तेव्हा यशवंत बोलते शुभा म्हण की ग, आणि सगळे बोलतात हो. सगळे शुभाला रिक्वेस्ट करतात. शुभा तिथे खाली बसून आणि हळदीचे गाणे बोलू लागते. सीमाही हळद लावायला येते. गाणे संपल्यावर सगळे वा 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 शुभाचं कौतुक करतात. तेव्हा स्वीटीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मकरंद बोलतो स्वीटी क्या हुआ तू रडतेस का. तेव्हा शुभा बोलते अरे मग क्या, लग्नातली गाणी ऐकली ना तर कुठल्याही बाईच्या डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं. लग्न म्हटल्यावर आधीच मुलीचं मन हळवं झालं असतं, हो ना बाळा, नको काळजी करूस तू. तेव्हा स्वीटी बोलते नाही आई काळजी नाही, पण. शुभा तिच्या गालावर हात ठेवते आणि बोलते काय झालं, आईची आठवण आली. आईची आठवण तर येणारच ना बाळा, आणि बघ अजिबात डोळ्यातनं पाणी नाही काढायचं आणि मनही उदास होऊ नाही द्यायचं. बघ ना आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासाठी, मला तुझी आई मान. तेव्हा सीमाने रागाने बघत असते. असं समज की तू एक सून म्हणून नाही, एक मुलगी म्हणून घरात येतेस. सीमा तिथून रागाने निघून जाते आणि शुभाच्याही लक्षात येतं. शुभा बोलते अगं सुमन सुजाता या नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलीला हळद लावायला. निरूपा तिथे आलेली असते आणि बोलते शुभा येऊ का. तेव्हा शुभा बोलते निरूपा अगं आलीस तू, ये ना ये अगं ये, बरं वाटलं तू आलीस म्हणून. शुभा बोलते प्रभाताई अहो ही माझी मैत्रीण निरूपा. तेव्हा ती करते नमस्कार. आणि निरूपा बोलते अगं एवढं तू आमंत्रण दिलंस, निमंत्रण धाडलंस, मग येणार नाही का. आता लग्नानं जमेल की मला माहिती नाही, पण म्हटलं हळदीला तर जाऊया, वेळेवर आले ना. तेव्हा शुभा बोलते अगं अगदी वेळेवर आली, पण काही का असे ना वेळात वेळ काढून आलीस ना, मला खूप बरं वाटलंय. पण निरूपा बोलते ही तुझी धाकटी सून का. शुभा बोलते हो स्वीटी जबलपूरची आणि ती आत गेली ती मोठी सून ना.
तेव्हा शुभा बोलते हो सीमा. निरूपा ये ना, मुलांना हळद लावून घे. निरूपा बोलते हां ते करूया, आधी जरा आत येतेस का, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा शुभा बोलते आत्ता. निरूपा बोलते चल चल लई महत्त्वाचं आहे. शुभा बोलते चल चहा नाही घेतलास. तेव्हा निरूपा बोलते अगं करेल ग, आपलंच घर आहे चल. तेव्हा निरूपा शुभाला रूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. तेव्हा शुभा बोलते निरूपा काय काय करतेस हे. तेव्हा निरूपा बोलते अगं तुझ्या घरात काय चाललंय. तर एवढा हळदीचा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये आणि तुझी मोठी सून सीमा अशी ताडताड निघून गेली आतमध्ये. हा काय प्रकार आहे मला सांग. मला एक सांग, तुझ्या मोठ्या सुनेला छोटी सून पसंत नाही का. तेव्हा शुभा बोलते अगं नाही असं काही नाहीये. तेव्हा शुभा बोलते तुला माहिती आहे ना आमच्या सीमाचा स्वभाव जरा. तेव्हा निरूपा बोलते अगं माहिती आहे, पण या घरची मोठी सून आहे ना, तिला हे वागणं शोभतं का. आणि मला एक सांग, तुझी ही छोटी सून तिची हळद तिच्या माहेरी नको व्हायला का, इकडे का करते. तेव्हा शुभा बोलते अगं इकडे कोणीच नाही तिचं, मलाच करावे लागेल ना. तेव्हा निरूपा बोलते अरे देवा किती भोळीस तू शुभा, सुनेशी असं चांगलं वागलं ना तर तुझ्या डोक्यावर मिरा वाटेल ती. हे बघ ही तुझी छोटी सून आहे ना, तिला आत्तापासूनच ताब्यात ठेव, नाहीतर पुढे काय तुझं खरं नाही. तेव्हा शुभा बोलते नाही ग मला नाही वाटत तसं. तेव्हा निरूपा बोलते तुला काय वाटत नाही तसं, अगं सगळीकडे हेच आहे. शुभा बोलते निरूपा हे तुझं म्हणणं मला अजिबात मान्य नाही. आणि निरूपा बोलते हा तुला कसं मान्य असेल, तू तर पुढारलेली सासू ना. शुभा बोलते काय ग काहीतरीच काय, हे बघ ते काय मला माहित नाही, मला एकच गोष्ट माहिती आहे निरूपा, आज जरी मी सासू असले ना तरी कधी काळीही मी सून होते ना. नवीन घरात जुळवून घेताना किती अवघड जातं, किती चांगलंच माहिती मला. तेव्हा निरूपा बोलते ते कुणी विसरत नाही ग, पण काही घाव असतात ना ते लई खोल असतात बघ. तेव्हा शुभा बोलते अगदी मान्य आहे मला निरूपा, पण एक गोष्ट सांग मला, आपली सासू आपल्याशी वाईट वागली म्हणून आपण आपल्या सुनेशी वाईट वागायचं का. मग आपल्यात आणि आपल्या सासूमध्ये फरक काय, म्हणजे आपण जे भोगलं ते सगळं आपल्या सुनेने भोगलं पाहिजे. असंच आपण म्हटलं तरी दुष्टचक्र संपणार कधी. भले तुझी सासू तुझ्याशी वाईट वागली असेल, पण त्यात तुझ्या सुनेचा दोष आहे का, तिला काय सगळ्याची शिक्षा. तेव्हा निरूपा बोलते म्हणजे आता तू काय सगळ्या समाजाला बदलायला चाललीस का. तेव्हा शुभा बोलते अगं मी कोण बदलणारी, हे बघ पण आपण आपल्या पुढून सुरुवात करायची. जो बदल घडला पाहिजे असं वाटायला लागलं तर स्वतःत नको का तो बदल पहिले घडवायला. खरं सांगू निरूपा, सासू आणि सुनेच्या नात्याकडे लोक ज्या नजरेने बघतात ना तो दृष्टिकोनच मला मान्य नाही. पण निरूपा बोलते अगं पण नातं तर तेच राहणार आहे ना, सासू आणि सून. शुभा बोलते हो मग त्यात पण इतकी चढाओढ कशासाठी. अगं आपली सून म्हणजे कोण आहे सांग मला, आपल्याच मुलाची बायको ना, मग तिच्याशी स्पर्धा करायची. तुला सांगू का माझ्यासाठी माझ्या दोन्ही सुना माझ्या मुलीसारख्याच आहेत. मी माझ्या मितूसाठी जे करेल ना तेच त्या दोघींसाठी करेल बघ. तेव्हा निरूपा बोलते नाही ते बरोबर आहे, पण याची जाणीव ना त्यांनी पण ठेवली पाहिजे. तेव्हा शुभा हसते आणि तिथेच एपिसोड संपतो.